नमस्कार, तुमचं सर्वांचं हेमांगी पाटील या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चम्मच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट यामध्ये ऍड करायची आहे। त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद मी ऍड केलेले आहे। त्यानंतर यामध्ये गरम मसाला ऍड करायचा आहे। त्यानंतर आपल्याला घरगुती लाल तिखट मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर 1 अंड फेटून घेतलेला आहे, ते यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त असा टेक्स्चर यायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपण व्यवस्थित असं हे मिक्सचर मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मस्त असं एकदम टेम्पटिंग लुक आलेला आहे, एकदम छान असं मस्त असं झालेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपण कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये अर्धी वाटी मैदा टाकून घेणार आहोत। आता व्यवस्थित असं आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं हाताच्या साहाय्याने हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर मी एका बाजूला कढई गरम करण्यासाठी ठेवून दिलेली होती। आता यामध्ये आपल्याला एक एक पीस करून यामध्ये व्यवस्थित असं सोडून घ्यायचे आहेत। थोडंसं यामध्ये अंतर ठेवायचं आहे, म्हणजे आपले चिकनचे पीस एकमेकांना चिपकणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला मस्त असे चिकन 65 फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता किती छान असा मस्त असं झालेले आहेत, एकदम झकास। साधारण 5 मिनिटं आपल्याला व्यवस्थित असं एका बाजूने शिजवून घ्यायचे आहेत। यामध्ये जास्तीत जास्त चिकन टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे चिकन व्यवस्थित असे शिजले जातात आणि क्रिस्पी सुद्धा होतात। तर मी आता कढई भरून यामध्ये चिकनचे पीस टाकून घेतलेले आहेत। आता आपण पलटी करून घेणार आहोत। दोन्ही साईडून आपल्याला साधारण 5-5 मिनिटं व्यवस्थित असं मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे आतलं चिकन सुद्धा व्यवस्थित असं शिजलं जाते आणि बाहेरची कोटिंग सुद्धा मस्त अशी कुरकुरीत होते। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा रंग सुद्धा आलेला आहे, एकदम छान असा टेक्स्चर आलेला आहे। मधमध्ये आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले चिकनचे पीस एकमेकांना चिपकणार नाही। तर तुम्ही पाहू शकता आता आपले दोन्ही साईडून मस्त असे चिकनचे पीस फ्राय झालेले आहेत। तर आता आपण हे पीस काढून घेणार आहोत। मी यासाठी एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यामध्ये हे चिकनचे पीस काढून घेणार आहे, म्हणजे आपला एक्स्ट्रा तेल त्याला चिपकून जाईल। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे झालेले आहेत। आता त्याच तेलामध्ये मी कढीपत्ता फ्राय करून घेत आहे, म्हणजे मस्त असा स्वाद सुद्धा आपल्या चिकनच्या पीसला येईल। आता लगेच आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत, नाहीतर आपले कढीपत्त्याची पानं करपली जातात। आता त्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।